खरेच माधवराव, मनास मोठे समाधान झाले आज. मुकाट्याने मुलीच्या यातना पाहत होतो आणि काही करता येत नाही म्हणून खंतावत होतो. तुम्ही पाठीशी आहात म्हणूनच हे धाडस शक्य झाले. आमच्याच्याने नसते जमले हे सर्व. आम्ही रीतीला धरूनच चालणारी माणसं. चुकीच्या रीती मोडण्यासाठी आपण आपल्या मनातून ठाम असलो म्हणजे आपोआपच बळ मिळते. बरे, आता लवकरचाच मुहूर्त काढूया आणि हे लग्न उरकून टाकूया, म्हणजे पुन्हा त्यात विघ्ने नको. खरे आहे. बसा ना. होय. भाऊसाहेब, भयोच्या पुनर्विवाहाचे ठरवून आपण एक पाऊल पुढे टाकलेत. परंतु काय? लहानग्या सखूच्या लग्नाचे ऐकले ते खरे का? हो, मला वाटलेच होते माधवराव तुम्ही हा विषय माझ्याकडे काढणार म्हणून. पण आपल्याकडे रीतच आहे 5व्या 7व्या वर्षी मुलींना उजवण्याची. ही रीत आता कालबाह्य झाली. रीत पाळावयाची आणि नंतर पश्चाताप करावयाचा हे बरे नाही. मुली शिक्षण द्यावयास हवे, शिवाय ती शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावयास हवी. लहान वयात बाळंतपणे आल्याने अनेक मुली एकतर दगावतात किंवा कायमच्या आजारी पडतात. खरे ना? होय, बरोबर आहे आपले म्हणणे. पण हे स्थळ सुचवले आहे आमच्या मोठ्या मुलीच्या सासरकडच्यांनी. आम्ही नाही म्हटले आणि मनी राग धरून त्यांनी आमच्या मुलीस नांदवण्यास नकार दिला तर? परंतु सामोपचाराने आपल्या मनातील मुद्दे सांगून बोलावयास काय हरकत आहे? मुलीच्या कल्याणासाठी थोडासा अपमान सोसण्याची तयारी आपण दाखवूच शकतो. यावर आपण विचार करावा अशी विनंती आहे. बरे. इतके छान वाटते आहे. मला तर सारखे वाटते आहे की आपणच जात आहोत माधवास भेटावयास. दादाच तर इतका आनंद होईल हे सगळे जिन्नस पाहून. खरेच. पण योग पहा कसा आहे. एकीकडे बाळंपटजी घर सोडून गेल्याचे दुःख आहे, तर दुसरीकडे ही सगळी तयारी करतो आहोत, हे सगळे माधवास पाठवत आहोत म्हणून आनंदही वाटतोय. अगो बाई, माई, अगो एक गोष्ट आपल्याकडनं राहूनच गेली. काय झालंय? नाही अगो, म्हणजे बाळंभटजी निघाले म्हटल्यावर आपण साऱ्या जणीच भांबावून गेलो आणि या सगळ्या गोंधळात त्यांच्या सोबत 4 पदार्थ द्यायचेच राहून गेले. अगो बाई. बाई, एकटा जीवतो आपल्यासाठी इतके काही केले त्यांनी आणि आपण मात्र नेमके हेच विसरलो. ताई, काही हो मोठीच चूक झाली हो आपल्याकडून. आता हो काय करायचे? माई, पण सार्वजनिक काका म्हणालेच आहेत ना की बाळंभटजी एक ना एक दिवस परत येतील म्हणून. तेव्हा रितसर क्षमाही मागू आणि दाम दुपटीने भरपाई करू. पण आता आपण हे मनास लावून घेतले तर आपल्याला अगदी चैन नाही पडणार. तेही खरेच आहे म्हणा. पण काय गो माई, काय गो ही दैवगती म्हणायची. जेव्हा आपण कोल्हापुरात होतो, भाड्याच्या घरात राहत होतो, तेव्हा सारी जणे कशी वर्षानुवर्षे एकत्र होतो. आणि आता आपला वाडा आपल्या मालकीचा झालाय आणि घरातली हक्काची माणसे गेलीत घरापासून दूर. आणि आपण आणि काय काय गो गप्प का बसली? सांग ना. आणि काय? मला असे म्हणायचे होते की घरातली हक्काची माणसे गेली आहेत घरापासून दूर आणि आम्ही अभागी, आम्ही बसलो इथे त्यांची आठवण काढी. काही सारवासारव करू नकोस हो. मला पक्के ठाऊके तुला काय म्हणायचे होते ते. सुभद्रा वहिनी, अहो काय बोलताय तुम्ही हे? ताईंनी एकदा सांगितले ना त्यांना काय म्हणावयाचे होते ते. मग कशा सुगाच वाढवताय तो विषय? नाही, बरोबर आहे माई, तू तिचीच बाजू घेणार. पण तुला हे नाही दिसले की तिने किती सफाईने या बोटावरून त्या बोटावर नेला विषय.
तिची श्री घोटणार. आणि हो, मी नाहीये हो विषय वाढवत, ताईनेच काढलाय उकरून विषय. अगो मी म्हणते, मी असे गाडलेच काय की उकरून काढायला? सांगते ना मी. अगो सांगते ना तूच. आम्ही राहतोय ना इथे, ते सलते हो तुझ्या मनास. तुला तर खरे असे म्हणावे असे होते की घरातली हक्काची माणसे राहिली घरापासून दूर आणि नको ती माणसे बसली त्या घरात ठिय्या देऊन. हो नाही, असा विचार करताय ना तुम्ही? मग तुमचेच मन तुम्हाला खात असेल म्हणून सारखा सारखा हा विषय काढत असता, आम्ही जातो आम्ही जातो. पण वहिनी, आमच्या मनात नाही हो असे. लांब कशाला जायचे? आत्ताच घडलेले प्रकरण आठवा की. नाही, तुम्ही जर सांगलीला निघून गेला असतात तर मुळी हे शेंडी प्रकरण घडलेच नसते. पण आमची माई ही आपली हातापाया पडली ना आणि म्हणाली जाऊ नका जाऊ नका. आणि काय हो, तुम्ही जावे असे जर वाटत असते तर माईने असे केले असते का? देवाने दिली आहे जीभ म्हणून आपले बोलायचे. हो, आणि तुझ्या जिभेतून मदत पाझरत असतो की नाही सदान कदा. मी काय म्हणते बाळ्यांनो, आता जिभा नको, आता हात चालवा. अहो सार्वजनिक काका रात्री निघणार आहेत, त्याच्या आत हे सारे उरकायच हवे. आणि एक सांगू का, तुम्ही दोघी जणी आत्ता भांडलात ना तर तो सारा राग या पदार्थांमध्ये उतरे. तेव्हा आता थांबा इथेच. नाहीतर मी काय म्हणते दुर्गे, याच विषयावरून उद्या पुन्हा भांडा, मग तर झाले. हो ना, उद्या हवे तर सगुणेसही पाठवते तुमच्या मदतीला. हो, म्हणजे कल्याणच आहे माझे. अगो मी इथे लढाईत हारून उतानी पडले की मग पोचायची हो ही आमची गोगलगाय. नारू थांब. काय करत होता? काय करत होतास? काय नाही. काही नाही. भांडण ऐकत होतास ना? हा, भांडण ऐकत होतास ना? सांग ना, भांडण ऐकत होतास? सांगू सांगू काय काकूंना सांगू? नको नको. अरे नाही, काय नाही. अरे त्या बायकांना भांडताना लाज नाही वाटत, तर तू ऐकताना कशासाठी घाबरतोस? आता खरे म्हणजे हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचे घर, आणि या घरातल्या बायका बघा भांडतात बघा कशा. ना बाबा मालक, नाही या बायकांचे कधी कधी मला काही समजतच नाही. कधी कधी यांचा पारा इतका चढतो की मला वाटतंय की मला चोप देत आहेत की काय. नाही, वड्याचे तेल वांग्यावर या न्यायाने सांगतोय. धन्य आहेत या बायका, धन्य आहेत. आता कसे आपल्या माधव दादाच्या समाजकार्यामुळे त्याचे नाव इतिहासात अजरामर होणार हे तर खरेच बरोबर. अरे पण त्याच्या कार्याबद्दल वाचणारे लोक, त्यांना कळले की त्याच्या घरातल्या बायका या अशा भांडत होत्या, विश्वासच बसणार नाहीये त्यांचा. हा, असेच गार होतील लोक ऐकून. पण कसं आहे माहितीये का ना, अरे भांडणाशिवाय ना स्वयंपाक चविष्टच होत नाही बघ. आणि आपले जग कितीही पुढे गेले, कितीही सुधारले, तरी या बायका अशाच भांडत राहणार. आणि कसे स्वयंपाकघर म्हटले म्हणजे भांडी आलीच. भांडी आली म्हणजे भांड्याला भांडे लागणे आले, वाजणे आले, आपटणे आले, आदळणे आले. आणि स्वयंपाकघरातनं भांडणाचा आवाज आला मग बाहेर संदेश येतो, आज चव आहे. कळले? हो कळले, सगळे कळले मला. पण यावर उपायही सापडला. तुला काय? तुम्ही आहे ना लग्नच करू नका. हा, म्हणजे भांडी वाढायला नको, भांड्याला भांडे आपटायला हो नको. का? नारू तुझंच भांड वाजवतो. थांब. भयो तुम्ही सारखे सारखे काय आता? मला तुझी काळजी वाटते म्हणून येतो. घरचे सारे आहेत माझी काळजी करायला, आणि तुमच्या दादाबाईंनी माझं आता लग्नही ठरवले, त्यामुळे माझी काळजी करायचे काही कारण नाही. मी तेच म्हणतोय, तुझे लग्न जुळविले आहे हे खरे, पण तो अभ्यंकर मुलगा तुला खरंच पसंत आहे का? म्हणजे जर तुला तो पसंत नसेल
किंवा तुझी इच्छा नसेल तर सरळ नाही म्हणून सांग. तू जर नकार दिलास तर दादा तुझ्यावर लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. काय झाले? काही उत्तर नाही दिलेस तू मला. तू लगेच सांग. तुझी इच्छा नसेल तर मी काही बोलावायचेच नाही. ही काय पद्धत झाली? बाबा, ए बाबा, काय ग? हे घे खतावणे आणि हिशेब. मला का देतेस? अरे आता बाळण भटजी नाहीत तेव्हा हे काम तूच सांभाळायचेस. काय? हो. पण मी हे केलेले नाही हो कधी. अरे मग आता करायचेस आणि विठू काकांकडून शिकून घे ना. अरे देवा, विठू काकांकडून हिशेब शिकायचा म्हणजे झालेच कल्याण. बाबा चेष्टा करतोयस त्यांची? नाही नाही, जातो जातो. दुर्गा का काय झाले? विठू काकांकडे जातानाच शेंडी कापून जाऊ का? म्हणजे मध्ये काही चुकले तर ते ओरडायच्या आधीच त्यांच्या समोर शेंडी ठेवेन. मेल्या जिभेला काही हाड तुझ्या. आणि आता जातोस की मीच नेऊ तुला त्यांच्या समोर शेंडी धरून? नाही 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 नाही, जातो जातो जातो. नाही नाही पांडू काका, मला काय वाटते माहिती का, आबा भाऊजी की नाही बयोची विचारपूस करीत असतील. वहिनी साहेब, आता ह्या वक्ताला ह्याच्या आधी बी 1-2 वेळेला मी बघितले ते बयोताईंच्या सारख्या माग पुढं करत होते. मी तुम्हाला धावलो होतो बघा एकदा. हो खरे तर पाहिले आहे मी सुद्धा. नाही त्याचं काय आहे वहिनी साहेब, आता बयोताईंचं लग्न ठरले, उगाच काही प्रसंग नको. नाही म्हणजे आबा मालकांनी धीर सोडून काही बाई केलं ना तर आबरूचं खोबरच व्हायचं. म्हणून मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोय. हो आई माझे पांडू काका, हो आता काय करायचे? आपण याच्यात पडायचंच नाही. नाही म्हणजे काय ते काही मला स्वतःहून विचारायचे नाहीत. आणि तुम्ही जर का बोललात ना तर जन्माची आडी बसलो. आणि पुन्हा तेच तुम्हाला विचारतील की माझ्या मनात काही नसताना तुमच्याच मनात कसं आलं. तर तेही खरेच आहे म्हणा. काय आता आदलं मधलं काहीच नको. तुम्ही हे समज धाकल्या मालकांच्या कानावर घाला. काय? हा, वडिलकीच्या नात्याने ते समजून सांगतील. हो पण आणि ते बी आबा मालक न दुखावता तुम्ही असंच करा. बरोबर आहे तुमचे. ठीक आहे, असेच करते. जी जी. आज खूप दिवसांनी जोर बैठका काढल्या. पाय अगदी भरून आलेत. पाठही दुखू लागली आहे. जरा पाठ रगडून द्या पाहू. मी मी नारूला बोलवू का? कशाला? तुम्हीच रगडून द्या. हे घ्या. बरे. विठू काका, काय झालं? का शंख करतोयस माझ्या नावाने? नाही ते मग काय दाहो फोडत होतास? ते अरे आता ते का गोळा होणार आहे का ते? ते हिशेबाच्या वह्या कशासाठी घेऊन आलायस? ते आता बोल, का आलायस ते? माईने बोलवलंय मला. हो नाही नाही, त्यांना सुभद्रा काकूंना माईने बोलवलंय. जा तुम्ही. बरे. चल पाठ रगडून दे माझी. अरे बघतोस काय असा? चल पाठ रगड. विठू काका तेल नाहीये. मग घेऊन ये. तेही सांगावयास हवे. जा.
करावे? आबा भाऊजींबद्दल सांगावे का? तसे पाहिले तर अशी विशिष्ट घटना काही घडलेली नाही, पण मला रागे जर भरणार नाहीत ना? रमाबाई, काय झाले? लक्ष कुठे आहे? कसला एवढा गहन विचार करीत आहात? बोला, कोणती तरी गोष्ट मनात डासते आहे, बोला. नाही म्हणजे आपण या चहाडी समजू नये. पण आबा भाऊजींबद्दल काळजी वाटली म्हणून. आबाने काय केले? नाही म्हणजे मी आणि पांडू काकांनी सुद्धा 3-4 वेळेस पाहिले. अलीकडे आबा भाऊजी बयोच्या फारच आगेमागे करीत असतात.